चाललेलं हनुमानजी तिथून जातात तेव्हा काल नेमीचे उद्गार आहे। आप कहाँ से आए मैं भी जानत हूँ, तुम्हें कहाँ जाना है मैं भी जानत हूँ। लक्ष्मण को शक्ति लगी मैं भी जानत हूँ, सुसेन ने भेजा है मैं भी जानत हूँ। राम जय जय राम जय जय राम जय जय राम, राम जय जय राम जय जय राम जय जय राम, राम जय जय राम जय जय राम जय जय राम। हनुमानजीला वाटलं हा उच्च बोधाचा साधू आहे, याला सगळं कळतं। तुम्हाला गुरु करण्याची इच्छा आहे महाराज, जा आंघोळ करून ये। काल नेमी म्हणतो हनुमानजी त्या सरोवरात आंघोळ करतात तर मगरीनं धरला पाय, तिच्यावर टाकला ठोका। एक मरताना मगरीन म्हणाली बाबा मी मगरीन नाही आणि तो भजन करतो तो हबप नाही, हे रावणानं केलंय असं आहे का। मग आले हनुमानजी, आओ बेटा गुरु दीक्षा देता हूँ। हनुमान जी बोले हमारे यहाँ का रिवाज है, हमारे लोग पहले दक्षिणा देते बाबा, और दक्षिणा के बाद अगर गुरु बच गया तो गुरु दीक्षा देता है। पुढचा उद्योग कळला तुम्हाला, दक्षिणातच गुरु मारला। पुढे द्रोणागिरीवर सगळ्या वल्लीसारख्या चुकून जर औषध गेलं तर हेलपाट्यात रात्र जाईल, म्हणून हनुमानजीनं अख्खा द्रोणागिरी उचलला। द्रोणागिरी जो आणीला। काही माणसं म्हणतात बुद्धिमताम वरिष्ठम, हनुमानजी जर बुद्धिवान आहे तर द्रोणागिरी का उचलला, त्यांना औषध ओळखता आलं नाही का शेळके पाटील? अरे ओळखता आलं, मग द्रोणागिरी का उचलला? बुद्धिवान म्हणून। तिथेही बुद्धीचा वापर मारोतरावनं केला की आता लंकेमध्ये काही अखंड हरिनाम सप्ताह चालू नाही, लढाई चालू आहे, आज लक्ष्मणाच्या जीवात धोका, उद्या आणखी एखादा योद्धा मूर्छित येऊन पण दररोज औषधी दुकानात हेलपाटे घातल्यापेक्षा दुकानात उचलून नेऊ, काला झाल्यावर आणून ठेवू, याला म्हणतात बुद्धिमत्ता। म्हणून द्रोणागिरी जो आणीला। रात्रीच्या 12ला द्रोणागिरी घेऊन हनुमानजी येतात नंदीग्रामाहून। लक्ष भरताचं जातं, कोणीतरी संकट माझ्या भावावर नेते, बिगर टोकाचा बाण मारला, हनुमानजी खाली पडले। पवन आणि पर्वत अधांतरी धरला आणि पवनपुत्र खाली पडला, मुखातून राम शब्द निघाला आणि घुटण्याला लागलं मारुतीच्या, म्हणून तिथे लंगडे झाले। लंगडतच भरताजवळ आले, लंगडे झाले हनुमानजी, इथे लागलं घुटण्याला, घुटण्यावर पडले ना, म्हणून अजूनही घुटण्यावर तेल वाहण्याची पद्धत, त्याचं कारण ते तिथे दुखावला होता बाबाचा घुटणा पडताना। लेना देना कुछ नैसा बादृष्ट का खेल, बिभीषण को लंका हनुमान जी को तेल, घुटण्यावर। ते हनुमानजी तर दर्शन घेताना पायावर डोकं ठेवून दर्शन नाही, कोणी घेत असेल तो भाग सोडा। तिकडे जायचं आपल्याला आहे, 7 वाजता पुन्हा डबल ड्युटी चालू आहे। समाज दोन्हीकडे सारखाच आहे। बांबळे साहेब बरं घ्या, त्यांना परवानगी देऊन टाकू आपण। बर